नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आषाढी एकादशी निमित्त रेणुका देवी मंदिर माधवनगर व जनस्वराज्य पक्ष यांच्या वतीने फराळ वाटप। सांगलीच्या माधवनगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी देवालय येथे आषाढी एकादशी निमित्त हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात। आषाढी एकादशीला ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही ते सर्वजण दर्शनासाठी या मंदिरात येत असतात। त्या सर्व भक्तांना रेणुका देवी मंदिर माधवनगर व जनस्वराज्य पक्ष यांच्या वतीने फराळाचं वाटप करण्यात आलं। यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे, माजी पोलीस पाटील बबन आवळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या रेणुका देवी मंदिर व जनस्वराज्य पक्ष यांच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवले जातात। त्यामध्ये वृक्षारोपण, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, विविध वस्तूंचे वाटप तसेच रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर घेऊन सामाजिक कार्यात मोठा वाटा आहे। विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना उपवासाचे शाबू चिवडा, बटाटे वेफर्स, जिऱ्याचे लाडू, शेंगदाणा चिक्की अशा विविध पदार्थांचे वाटप करण्यात आले। यावेळी रेणुका माता मंदिराचे प्रमुख व टायगर ग्रुप कार्याध्यक्ष आकाशभाऊ गोसावी यस न्यूज महाराष्ट्र चॅनलशी बोलताना म्हणाले की गेली 4 ते 5 वर्ष झाले आम्ही हे माऊलींच्यासाठी प्रसादाचं वाटप करतो। 7 एप्रिल रोजी देवीच्या यात्रेनिमित्त या प्रसादाचे आयोजन केले आहे। यावेळी हजारो भक्त या प्रसादाचा आस्वाद घेतात। यावेळी टायगर ग्रुप कार्याध्यक्ष आकाशभाऊ गोसावी, मंदिर समिती अध्यक्ष बबन गोसावी, मंदिर देवाचे पुजारी संगीता गोसावी तसेच विजय गोसावी, सचिन घाडगे, सागर गोसावी, पवन गोसावी, निलेश कांबळे तसेच जनस्वराज्य पक्ष व मंदिर समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री रेणुका देवी मंदिर माधवनगर आपण मंदिराकडून व तसेच जनस्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य आमचे नेते विनयजी कोरे सावकार असतील, समीदादा कदम असतील, आमचे जिल्हाध्यक्ष आनंदसागर पुजारी असतील व तसेच आमचे लहानपणापासून आमचे गुरुतत्व म्हणून नेते म्हणून जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे असतील, सर्वजण आम्ही मिळून श्री रेणुका देवी मंदिराकडून हा आमचा 5वा वर्ष आहे। आम्ही वेगवेगळे उपवासाचे जे प्रकार असतात ते माऊलीचे आपले जे वारकरी असतात सर्व माऊलींसाठी प्रसादाचं वगैरे नियोजन करत असतो, पाण्याची सोय करत असतो व सर्व माऊलींना प्रसाद वेगवेगळ्या 12 ते 13 प्रकारचे हे सर्व प्रकार आम्ही उपवासासाठी प्रसाद वाटप करत असतो। भक्तांच्या ह्याच्यातून जवळजवळ गेले 5 वर्षापासून 7 एप्रिल रोजी आम्ही खूप मोठ्या प्रमाणात देवीचं यात्रा वगैरे असते, दरवर्षी यात्रा पण असते आणि सर्व भक्त वगैरे भक्तांचा आशीर्वादातून, देवीच्या आशीर्वादातून आम्ही प्रसादाचं नियोजन करत असते। देवीचा समितीकडून आम्ही वेगवेगळे कार्यक्रम वगैरे राबवत असतो। हाक तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।